त्याचे बालपण एका शांत गावात गेले. तिच्या घरात आई-वडील आणि तिने लहान बहिणीचे प्रेम होते. छायाला नेहमी पुस्तकातून आणि निसर्गातून आनंद मिळायचा. गवसलेले गवत, पाणथळ तळ्यातील हरण आणि पक्ष्यांची किलबिल हे तिचे मित्र होते. लहानपणी छायाला संगीताची खूप आवड होती. ती घरच्यांच्या अंगणात बसून गाण्यांचा सराव करायची. आई म्हणायची, "छाया, तुझा आवाज इतका गोड आहे की तो लोकांचे हृदय जिंकेल." हे शब्द तिच्या मनात खोलवर रुजले. शाळेत छाया नेहमी शांत पण हुशार विद्यार्थी होती. तिला अभ्यास रस होतो, पण ती इतरांसोबत मैत्री करण्यासही काही कमी नव्हती. तिच्या शिक्षकांनी तिच्या प्रतिभेत कौतुक केले. शाळेत छायांची एक आवडी मित्र होती, स्वाती. स्वाती तिच्या प्रत्येक यशाला साक्षीदार होती, परंतु छायाला लहानपणीच्या अनुभवामुळे थोडी अंतर्मुख होती. ती नेहमी लोकांशी बोलताना काळजी असायची. कॉलेजमध्ये प्रवेश घेणं हे शाळेसाठी मोठं पाऊल होतं. नवीन वातावरण, नवीन लोक आणि नवीन अनुभव हे सर्व तिच्यासाठी एक रोमांचक आव्हान होते. पहिल्या दिवशी ती थोडी घाबरलेली होती, पण स्वातीने तिचा हात धरला आणि म्हटलं, "छाया, तुझ्या जगात मी आहेस. तू घाबरू नकोस." कॉलेजमध्ये छायाला साहित्य आणि संगीत वर्षामध्ये खूप रस होता. ती तिच्या गाण्यामुळे अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी झाली. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढू लागला. कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षी छायाला एक मोठं आव्हान आले. तिच्या घरात आर्थिक अडचणी वाढल्या. तिने काम करून स्वतःचे शिक्षण चालू ठेवावे लागले. काही दिवस तिला खूप आव्हान वाटले, पण तिच्या संघर्षातील मनामुळे ती कधी हार मानत नाही. संगीत आणि साहित्य हाच तिचा आधार होतो. तोच तिला सतत प्रेरणा देत असे. कॉलेजमध्ये छायाला नवीन मित्र मिळाले. त्यासोबत ती वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत होती. तिथे तिला जगभरातील विचार, संस्कृती आणि जीवनाबद्दल नवी दृष्टी मिळाली. या अनुभवामुळे छायाला हे समजले की जीवनात संघर्ष येतोच, पण तो आपापल्या अधिक सक्षम बनवतो. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात छायांच्या मनात नवे स्वप्न निर्माण होऊ लागले. ती फक्त उत्तम विद्यार्थी राहायची आणि तर तिच्या गाण्यामुळे लोकांना प्रेरणा देण्याचे स्वप्न पाहू लागली. त्या वर्षी कॉलेजमध्ये वार्षिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. छायाला गाण्यासाठी निवडले गेले. पहिल्यांदाच तिला अशी संधी मिळत होती. तिथे ती हजारो लोकांसमोर गाणार होती. तिला थोडी घबराटही वाटत होती, पण स्वातीने तिला शांत केले. "छाया, तू तयार केली आहेस. तुला काही घाबरायला नको." महोत्सवाच्या दिवशी छायाने सुंदर गाणं सादर केलं. तिच्या आवाजाने सगळ्यांचे हृदय जिंकले. त्या क्षणाने तिला जाणवले की तिचं स्वप्न फक्त विचारात नाही, तर ते प्रत्यक्षातही साकार होऊ शकत. महोत्सवानंतर छायाला एक नव्या मित्राची ओळख झाली, आदित्य. आदित्य एक हुशार पण थोडा गंभीर विद्यार्थी होता. तो देखील संगीत आणि साहित्यात रस घेत होता. सुरुवातीला छाया त्याला ओळखून थोडी जाणीवपूर्वक अंतर ठेवू लागली, कारण तिच्या आयुष्यात संघर्षाचे अनेक अनुभव होते आणि ती लोकांवर सहज विश्वास ठेवत नव्हती. परंतु आदित्यने हळूहळू तिच्या आवडी-निवडी समजून घेतल्या आणि त्याच्या मैत्री छायाला खूप प्रिय वाटू लागल्या. कॉलेजच्या चौथ्या वर्षात छाया आणि आदित्य यांच्यात नाते अजून मजबूत झालं. छायाला तिच्या करिअर आणि संगीताबाबत नव्या संधी मिळत होत्या. आदित्यने तिला नेहमी सांगितलं, "छाया, तू जे काही करतेस त्यामध्ये तुझं मन द्यायला हवं. तुझा आवाज फक्त तुझा नाही, तर जगाला प्रेरणा देतोय." छायाला ही प्रेरणा खूप वाटली. तिने ठरवलं की कॉलेज संपल्यावर ती संगीत क्षेत्रात करिअर करेल, पण त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागणार होती. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात छायाला एक मोठं आव्हान आलं. तिच्या परिवाराला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षणासाठी आणि संगीतासाठी लागणारी रक्कम ती स्वतः कमवावी लागणार होती. तिने निर्णय घेतला की ती पार्ट टाइम जॉब करेल, पण अभ्यास, संगीत आणि मित्रपरिवार याचा समतोल राखेल. सुरुवातीला हे सर्व तिला खूप कठीण वाटले, पण हळूहळू तिने स्वतःवर विश्वास ठेवून परिस्थिती हाताळली. छायाचा प्रवास फक्त सुरुवातीच्या संघर्षापुरताच नाही, तर आता तिच्या जीवनातील मोठ्या निर्णयाची वेळ येऊ लागली होती. कॉलेज संपल्यावर छायाचे जीवन पूर्णपणे नवीन टप्प्यात प्रवेश केले. आता तिला फक्त शिकवणे आणि गाणे नाही, तर जगात स्वतःचा ठसा उमटवायचा होता. तिने ठरवले की संगीत
क्षेत्रात करिअर करेल. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. काम मिळेल, कठीण संगीताची स्पर्धा खूप होती आणि आर्थिक जबाबदाऱ्या वाढत होत्या. पण छायाने हार मानली नाही. आदित्यही तिच्या सोबत होता. तो तिला सतत प्रोत्साहित करत असे. छाया, तू जे काही करशील त्यामध्ये तुला आत्मविश्वास आणि मेहनत दिसायला हवी. तुला यश मिळेलच. छायाला एका प्रसिद्ध संगीत शाळेत काम करण्याची संधी मिळाली. हे तिच्यासाठी खूप मोठं यश होतं. तिने आपले पहिले काही विद्यार्थी घेतले आणि त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली. तिच्या आवाजाची व्याप्ती हळूहळू वाढू लागली. लोक तिला ऐकायला येऊ लागले आणि तिच्या शिक्षकांनीही तिच्या कामाचे कौतुक केले. जगातील अडचणीवर मात करताना छाया आणि आदित्य त्याच्यातील नाते अजून घट्ट होत. ते एकमेकांना फक्त प्रेम करत नव्हते, तर जीवनातील प्रत्येक निर्णयामध्ये एकमेकांचे मार्गदर्शन करत होते. एक दिवस आदित्याने छायाला विचारले, छाया, आपल्याला आयुष्यात फक्त यश नाही, तर एकत्र जगण्याची संधी मिळाली पाहिजे. तू माझ्यासोबत आयुष्य घालवायला तयार आहेस का? छायाला थोडा गोंधळ झाला, पण तिच्या हृदयाचे उत्तर दिलं, हो आदित्य, मला तुला आयुष्यभर सोबत हवं आहे. तिच्या करिअरमध्ये पहिली मोठी अडचण आली. एका महत्त्वाच्या संगीत कार्यक्रमासाठी तिला निवडलेले गेले, पण अचानक तिला घरच्या परिस्थितीमुळे रेकॉर्डिंग रद्द करावी लागली. हे तिच्यासाठी मोठा धक्का होता. पण आदित्याने तिला सांत्वन दिले, छाया, हे फक्त एक अडथळा आहे. तुला फक्त प्रत्येक करणे थांबायचे नाही. तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचेलच. छाया पुन्हा प्रयत्नाला लागली. या संघर्षाने तिला शिकवलेले की जीवनात अडचणी येत राहतात, पण आत्मविश्वास आणि मेहनत असल्यास प्रत्येक अडथळा पार करता येतो. या छायाने अखेर मेहनत आणि चिकाटीने एक मोठा संगीत कार्यक्रम जिंकला. तिच्या गाण्याला लोकांनी अत्यंत कौतुक केले. छायाला वाटले की तिच्या जीवनातील संघर्षांचे सर्व थकबाकी आता फळ देते आहेत. कार्यक्रमानंतर तिच्या गाण्याची लोकप्रियता वाढू लागली. लोक तिला संगीताच्या दुनियेत एक नवी ओळख देऊ लागले. छायाने जाणवले की तिचा आवाज फक्त तिचा नाही, तर अनेक लोकांच्या जीवनात आनंद आणि प्रेरणा भरतोय. आदित्यसोबत छाया आता फक्त प्रेमात नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यावरच अवलंबून होती. त्यांनी ठरवलं की लगेच घर बांधण्याचं किंवा लग्न नाही, पण एकत्र राहून करिअर आणि जीवनाचा अनुभव घेणार आहेत. ते दोघे एकमेकांच्या आवडी निवडी आणि करिअरच्या ध्येयांना प्राधान्य देत होते. आदित्याने छायाला सांत्वन दिले, छाया, आपण एकत्र असलो तर प्रत्येक अडचण सोपी वाटेल. छाया फक्त संगीतापुरती मर्यादित राहू इच्छिता नव्हती. तिने ठरवलं की ती सामाजिक कार्यकर्ताही हातभार लावेल. गावातील गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत संगीत शिक्षण सुरू केले. छायांच्या प्रयत्नामुळे अनेक मुलांना संगीत शिकवायला आणि त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळाली. या सामाजिक कार्यक्रमामुळे छायाला आयुष्यातील नवीन अर्थ आणि समाधान मिळाले. सुरुवातीला आदित्यसोबत जीवन गोड होतं असताना अचानक काही गैरसमज आणि बाह्य दबावामुळे त्याच्या नात्यात ताण आला. छायाला समजलं की प्रेमात फक्त प्रेम नसतं, तर संवाद, समजूतदारपणा आणि सहकार्यही फार महत्त्वाचं असतं. छायाने आदित्यासोबत खुलेपणाने संवाद साधला. दोघांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या आणि हा संघर्ष पार पडला. या अनुभवाने त्याचं नातं अजून घट्ट झालं. छायाने जाणवलं की तिचं आयुष्य फक्त बाह्य यशापुरतं मर्यादित नाही. तिला आतूनही संतोष आणि आत्मविश्वास मिळायचा होता. तिच्या मनात आत्मविश्वासाकारांचा प्रवास सुरू झाला. ती ध्यान, योग आणि स्वतःच्या विचारांच्या अभ्यासात रुजू झाली. हळूहळू तिला जाणवलं की जीवनातील खरे सुख म्हणजे स्वतःवर विश्वास आणि इतरांसाठी सकारात्मक ऊर्जा देणे. छायाने तिच्या संगीत शिक्षण शाळेला मोठा विस्तार दिला. आता ती फक्त गावातील नाही, तर शहरभरातील विद्यार्थ्यांना शिकवत होती. तिच्या मेहनतीचा फळ तिच्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये दिसू लागला. तिच्या गाण्याची ख्याती
आणि फक्त स्थानिक नसून राज्यभर पसरू लागली. काही प्रसिद्ध संगीत मैफिलीमध्ये तिला आमंत्रित केले गेले. छायाला जाणवलं की तिचा आवाज फक्त लोकांपर्यंत पोहोचत नाही, तर त्याच्या हृदयाशी जोडतो. आदित्यसोबत छायाला आता एक मोठा निर्णय द्यावा लागला. त्याने लग्न करायचं किंवा करिअरवर अजून लक्ष केंद्रित करायचं. दोघांनी चर्चा केली आणि ठरवलं की पहिल्यांदा करिअरवर लक्ष द्यायचं, पण एकमेकावर प्रेम आणि विश्वास कायम ठेवायचा. त्यांनी ठरवलं की एकत्र राहण्याचे छोटे अनुभव घेतील, एकत्र प्रवास, सांस्कृतिक कार्यक्रम आणि करिअरमध्ये एकमेकांना मदत करणे. छायांच्या संगीत शाळेत अचानक विद्यार्थी अडचण आली. काही विद्यार्थ्यांनी फीस लवकरच दिल्या नाहीत आणि काही स्पर्धात्मक कार्यक्रमासाठी लागणारा खर्च वाढला. छायाला सुरुवातीला खूप त्रास झाला, पण आदित्याने तिला समजावलं, छाया, प्रत्येक अडचण ही एक संधी आहे. आपापल्या फक्त उपाय शोधायचा आहे. छायाने प्रयत्न सुरू ठेवले, नवीन योजनांची आखणी केली आणि थोड्याच महिन्यात शाळेत स्थिती सुधारली. या अनुभवाने तिला शिकवलेले की व्यावसायिक आयुष्यातही धैर्य आणि चिकाटी फार महत्त्वाची आहे. छायाला आता समाजातील मुलींना सशक्त बनण्याची खूप आवड होती. तिने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगीत कार्यशाळा सुरू केल्या. या शाळांमध्ये मुलांना फक्त संगीत शिकण्यात आले नाही, तर आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्वावलंबनाचाही पाठ देण्यात आला. छायाला जाणवलं की जीवनात यश मिळवण्याची खरी संधी म्हणजे इतरांना मदत करून त्याच्या स्वप्नांना चालना देणे. भाग 23. जीवनातील मोठा निर्णय. छायाला जाणवलं की तिला आता केवळ करिअर आणि समाजसेवा नव्हे, तर जीवनाचा खरा अर्थ शोधणे आवश्यक आहे. तिच्या मनात प्रश्न निर्माण झाले, मी फक्त यश आणि प्रसिद्धीसाठी जगत आहे की खरं समाधान शोधायला हवे. तिने ठरवलं की काही दिवस एकटी राहून स्वतःच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये डोकावेल. आदित्याने तिचा पूर्ण पाठिंबा दिला. छाया, तू जे ठरवशील, मी तुझ्यासोबत आहे. छाया काही दिवस प्रवासावरच गेली. ती निसर्गात रमली, पर्वतामध्ये फेटाफटा मारला आणि शांत तलावाजवळ बसून विचार केला. तिला जाणवलं की खरी शांती फक्त बाह्य यशातूनच मिळत नाही, तर स्वतःशी सामंजस्य साधल्यावरच मिळते. या प्रवासाने तिच्या मनातील अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे दिली. जीवनात प्रेम, आत्मविश्वास, समाजसेवा आणि व्यक्तिमत्व याचा समतोल असणे आवश्यक आहे. छायाला आतून जाणवले की तिच्या आयुष्याचा खरा आनंद म्हणजे स्वतःवरच विश्वास ठेवणे, आदराने आणि प्रेमाने लोकांशी वागणे, इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे, आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सन्मान करणे. तिने ठरवलं की आता ती केवळ यशासाठी नाही, तर जीवनाचा खरा अर्थ शोधून त्याचा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवेल. प्रवासानंतर परत आल्यावरच छाया आणि आदित्य त्याचं नातं अधिक मजबूत झालं. त्यांनी ठरवलं की आता एकत्र आयुष्य घालवायचं, पण एकमेकांच्या स्वप्नाचा आणि करिअरचा आदर करत राहायचं. दोघांनी एकमेकांना विश्वास दिला की जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीस समोर जाताना ते एकमेकांचे आधार राहील. छायाने ठरवलं की तिचा आवाज आणि अनुभव लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तिने विविध शहरांमध्ये संगीत कार्यशाळा आणि प्रेरणादायक कार्यक्रम आयोजित केल्या. तिच्या गाण्यांनी आणि अनुभवांनी अनेक युवक आणि मुलींना स्वप्नाची पाठलाग करण्याची प्रेरणा दिली. लोक तिला फक्त संगीतकार म्हणून नव्हे, तर जीवनगुरू म्हणून पाहू लागले. जीवनात नव्या आव्हानाची सुरुवात झाली. काही विद्यार्थ्यांनी तिच्या कार्यशाळेत समस्या निर्माण केल्या, आर्थिक अडचणी पुन्हा उभ्या राहिल्या आणि तिच्या वेळेचे व्यवस्थापन कठीण झाले. पण छायाने शिकवलेले धैर्य आणि आदित्यांचा पाठिंबा तिला प्रत्येक अडचण पार करण्यास मदत करत होते. तिने ठरवलं की अडचणींना संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे. छायाने ठरवलं की ती आता फक्त गायक किंवा शिक्षक नाही, तर अशक्य महिला
नेते म्हणून उभी राहील. तिने आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील मुलांना नेतृत्व, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार शिकवायला सुरुवात केली. छायांचा प्रभाव हळूहळू वाढू लागला आणि लोक तिला एक प्रेरणाप्रद व्यक्तिमत्व म्हणून मानू लागले. आदित्यसोबत छायांचं नातं अजून घट्ट झालं. त्यांनी ठरवलं की आयुष्याचा प्रत्येक टप्पा एकत्र अनुभवायचा. प्रेम आणि करिअर यामध्ये समतोल साधायचा. छाया आता जाणू लागली की खरी समाधानी जीवन म्हणजे स्वतःसाठी, प्रेमासाठी आणि समाजासाठी कार्य करणं. छायाला आता जाणवले की तिच्या जीवनातील खरा उद्देश फक्त यश किंवा प्रसिद्ध नव्हे, तर इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे आणि स्वतःची खरी ओळख शोधणे आहे. तिने ठरवले की ते एका मोठ्या सामाजिक प्रकल्पाद्वारे मुलींना सशक्त करेल. त्यांना संगीत, कला, आत्मविश्वास आणि शिक्षणाचा लाभ मिळेल. हे तिचं आयुष्यातलं मोठं स्वप्न बनलं. छायाने शहरभरातील विद्यार्थ्यांसाठी एक सशक्तीकरण केंद्र सुरू केले. तिने केवळ संगीत शिकवलं नाही, तर जीवनातील मार्गदर्शन, आत्मविश्वास, नेतृत्व आणि करिअरचे तंत्रही शिकवलं. हा उपक्रम खूप यशस्वी झाला. हजारो विद्यार्थ्यांना छायाच्या मार्गदर्शनाने नवे स्वप्न आणि नव्या दृष्टिकोन मिळाले. छायाने आणि आदित्यने ठरवलं की आता केवळ करिअर नाही, तर एकत्र आयुष्य जगायचे. ते एकमेकांच्या स्वप्नाचा आदर करत प्रेम आणि विश्वास यावर आधारित जीवन जगू लागले. दोघांनी एकत्र अनेक सामाजिक उपक्रम राबवले आणि एकमेकांचा आधार बनवले. आदित्य छायासाठी फक्त प्रेम नाही, तर जीवनाचा सच्चा मित्र आणि मार्गदर्शन बनला. छायाच्या जीवनातील प्रत्येक अडचण तिला अधिक सशक्त बनणारी ठरली. आर्थिक अडचणी, करिअरमधील संघर्ष, प्रेमातील ताण हे सर्व तिने धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाने पार केले. तिला समजले की जीवनातील खरी ताकद म्हणजे स्वतःवर विश्वास आणि इतरांसाठी प्रेरणा देण्याची क्षमता. छाया आता केवळ एका संगीतकार किंवा शिक्षक म्हणून नव्हे, तर एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जाऊ लागली. तिला भेटायला येत होते, तिच्या अनुभवातून शिकवायचे प्रयत्न करत होते. छायाला जाणवले की तिचा आवाज फक्त संगीतापुरताच मर्यादित नाही, तर तो लोकांच्या जीवनात आशा आणि ऊर्जा निर्माण करतो. छायाने जाणवले की आयुष्यात खरी संपन्नता म्हणजे स्वतःची ओळख शोधणे, प्रेमात समर्पित राहणे, समाजाला योगदान देणे आणि प्रत्येक क्षणाचा आदर करणे. तिने हळूहळू सर्व बाह्य अपेक्षा बाजूला ठेवल्या आणि आतून समाधानी होण्यावर लक्ष केंद्रित केले. तिच्या मनात शांती आणि समाधान आले आणि तिला समजले की जीवनात म्हणजे सतत शिकवणे, देणे आणि अनुभवणे. छायाने सामाजिक प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबवले. मुलींना संगीत आणि कला शिकवण्याबरोबरच आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे धडे दिले. त्याच्या प्रयत्नामुळे अनेक तरुणी स्वावलंबी आणि आत्मविश्वासी बनल्या. छाया आता केवळ प्रेरणादायक व्यक्तिमत्व नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडवणारी नेता बनली होती. छाया आणि आदित्य त्यांचा नातं आता अधिक दृढ झाले. ते एकमेकांच्या स्वप्नाचा आदर करत होते. प्रेमात आणि कामात समतोल समाधान होते. दोघांनी ठरवलं की त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या शिकवण्याचा फायदा इतरांपर्यंत पोहोचायचा. त्यामुळे त्यांची जीवन फक्त व्यक्तिगत आनंदापुरतं मर्यादित राहिले नाही, तर समाजासाठी प्रेरणादायी बनले. छायाला जाणवले की जीवनातील खरा अर्थ आहे स्वतःवरच विश्वास ठेवणे, इतरांसाठी काहीतरी चांगले करणे, प्रेम आणि मैत्री यामध्ये समर्पित राहणे, प्रत्येक क्षणाचा आदर करणे. छाया कारणे तिला मानसिक शांती, जीवनातील समाधानी अनुभवी दिली. छाया आता आयुष्यात पूर्णपणे समाधानी आणि प्रेरणादायी झाली होती. तिने आपली जीवन संघर्ष, यश, प्रेम, समाजसेवा आणि आत्मविश्वासाकार याचा समतोल साधत जगले. तिचा प्रवास हे दाखवतो की जीवनात कष्ट, चिकाटी, प्रेम आणि समाजासाठी योगदान यामुळेच खरा आनंद आणि समाधान जीवन मिळते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.